नमस्कार. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण आज तुम्हाला कळणार आहे शांत राहून लोकांवर कंट्रोल कसं मिळवायचं. आपण सगळे आयुष्यात एक गोष्ट अनुभवतो. जास्त बोलणाऱ्यांना लोक थोडा वेळ ऐकतात, पण शांत राहणाऱ्यांना लोक आयुष्यभर लक्षात ठेवतात. आज आपण शिकणार आहोत राग न करता, आवाज न चढवता, वाद न घालताही लोकांवर प्रभाव आणि कंट्रोल कसं मिळवायचं. शांततेची ताकद समजून घ्या. एक शांत राहणारा माणूस लोकांना घाबरतो. जो माणूस पटकन प्रतिक्रिया देत नाही, तो लोकांच्या मनात शंका निर्माण करतो. हा काय विचार करत असेल? हा एवढा शांत का आहे? जेव्हा तुम्ही रागावत नाही, ओरडत नाही, तेव्हा समोरच्याला त्याची चूक जास्त जाणवते. लक्षात ठेवा, रिॲक्शन म्हणजे कमजोरी, सायलेन्स म्हणजे पॉवर. 2. उत्तर देण्याऐवजी पॉज घ्या. कोणी तुम्हाला अपमानित केलं तर लगेच उत्तर देऊ नका. 3 सेकंद थांबा, डोळ्यात डोळे घाला आणि शांत राहा. हा 3 सेकंदाचा पॉज समोरच्याला हादरवतो, कारण त्याला अपेक्षा असते तुम्ही भांडाल, पण तुम्ही शांत राहाल तर त्याचा प्लॅन फेल. 3. कमी बोला, पण वजनदार बोला. लोक जास्त बोलतात म्हणून त्यांना कमी किंमत मिळते. जो माणूस कमी बोलतो त्यांच्या प्रत्येक शब्दाला किंमत असते. उदाहरण, कोणी तुमच्यावर आरोप केला, तुम्ही फक्त एक वाक्य बोला, ठीक आहे, वेळ आल्यावर समजेल. बस. ना वाद ना स्पष्टीकरण, असं बोलणं म्हणजे मानसिक कंट्रोल. 4. चेहऱ्यावर भावना दाखवू नका. कोणी तुम्हाला प्रूव्ह करत असेल तर त्याला तुमचा राग पाहायचा असतो. जर तुम्ही शांत चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं तर त्याचा गेम संपतो. इमोशनल कंट्रोल इज इक्वल टू सिच्युएशन कंट्रोल. 5. ऐकण्याची ताकद वापरा. लोकांना काय हवं असतं? त्यांना कोणीतरी ऐकावं असं वाटतं. जेव्हा तुम्ही शांतपणे ऐकता, लोक तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात आणि तिथे विश्वास असतो तिथे कंट्रोल आपोआप येतो. 6. लगेच निर्णय घेऊ नका. लोक भांडण्यात लगेच निर्णय देतात, पण शांत माणूस आधी पूर्ण गोष्ट ऐकतो, मग म्हणतो मी विचार करून सांगतो. ही सवय तुम्हाला इमोशनल नाही तर लॉजिकल लीडर बनवतो. 7. तुमची बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग ठेवा. शांत राहणं म्हणजे घाबरणं नाही. सरळ उभे राहा, हळू चालू नका, आत्मविश्वासाने चला, डोळ्यात डोळे घालून बोला. बॉडी लँग्वेज मजबूत असेल तर शब्दाची गरज कमी पडते. 8. वाद टाळणं म्हणजे हरले नाही. काही लोक मुद्दाम वाद घालतात कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. म्हणून जर म्हणालात या विषयावर मी बोलणार नाही तर तुम्ही हरलात नाही, तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवला. 9. शांततेतून स्ट्रॅटर्जी तयार करा. जो माणूस शांत असतो तो जास्त ऑब्झर्व करतो. तो लोकांची कमजोरी, सवयी, विचार ओळखतो आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरतो. हेच खरं कंट्रोल आहे, रिॲक्शन नाही तर स्ट्रॅटर्जी. 10. रागावर कंट्रोल मिळवण्यासाठी नियम. रागाला तर लगेच बोलू नका. पाणी प्या, थोडं दूर चला, श्वास खोल घ्या. रागात घेतलेला निर्णय नेहमी नुकसान करतो. शांत डोक्याने घेतलेला निर्णय नेहमी जिंकवतो. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, दबावाखाली ठेवणं नाही. लोकांवर कंट्रोल म्हणजे स्वतःच्या इमोशन्सवर कंट्रोल. ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे त्याला कोणीही हलक्यात घेत नाही. आजपासून हे 5 नियम फॉलो करा. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. 2. कमी बोला, जास्त ऐका. 3. चेहऱ्यावर शांतपणा ठेवा. 4. रागात निर्णय घेऊ नका. 5. स्वतःचा आत्मविश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. 11. प्रेझेन्स अशी ठेवा की तुम्ही बोलण्याआधी लोक शांत झाले पाहिजे. खरा कंट्रोल शब्दांनी नाही,
उपस्थितीने येतो. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, गोंधळ असतो, आवाज असतो, पण तुम्ही शांत चेहऱ्याने, आत्मविश्वासाने उभे राहता. लोक नकळत शांत होतात, कारण तुमच्या स्थिरता आहे. स्थिर माणूस लोकांना सुरक्षित वाटतो आणि सुरक्षित वाटतं की लोक ऐकतात. 12. स्लो बोलण्याची टेक्निक वापरा. जेव्हा लोक घाबरतात किंवा अस्थिर असतात तेव्हा वेगाने बोलतात. लीडर हळू आणि स्पष्ट बोलतो. जेव्हा तुम्ही हळू बोलता, लोक तुमच्याकडे लक्ष देतात. तुम्ही शब्दांमध्ये पॉज देता आणि प्रत्येक वाक्य जाणीवपूर्वक बोलता. हा अंदाजच तुमचं वेट वाढवतो. 13. सायलेन्स वापरून समोरच्याला बोलायला लावा. कोणी तुमच्यावर आरोप केला, स्पष्टीकरण देऊ नका. फक्त शांतपणे त्याच्याकडे पहा. तो स्वतःच जास्त बोलायला लागेल आणि जास्त बोलताना स्वतःच अडकतो. शांत माणूस कमी चुका करतो, घाईत बोलणारा जास्त चुका करतो. 14. इमोशनल मिरर करू नका. समोरचा रागावला तर तुम्ही रागावलात तर कंट्रोल त्याच्याकडे गेला. तो ओरडतोय आणि तुम्ही शांत आहात तर कंट्रोल तुमच्याकडे आहे, कारण तुम्ही परिस्थिती ठरवताय, तो नाही. 15. बाउंड्रीज ठाम ठेवा. शांत राहणं म्हणजे सगळं सहन करणं नाही. कोणी मर्यादा ओलांडली तर फक्त एक वाक्य बोला, ही मर्यादा आहे. मोठा वाद नको, मोठी स्पष्टीकरण नको, फक्त ठाम वाक्य पुरेसे असतं. 16. लोकांना महत्त्वाची भावना द्या. लोक तुमचे ऐकतील कधी? जेव्हा त्यांना वाटेल की तुम्ही त्यांना महत्त्व देता. त्यांचं नाव घ्या, त्यांचं मत विचारा, त्यांना पूर्ण ऐका. ज्याला महत्त्व दिलं जातं तो तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि जिथे विश्वास आहे तिथे इन्फ्लुएन्स आपोआप तयार होतो. 17. प्रेडिक्टेबल राहू नका. नेहमी सारखी प्रतिक्रिया दिलीत तर लोक तुम्हाला वाचतात. कधी शांत, कधी फक्त स्मित, कधी फक्त एक नजर. अनप्रेडिक्टेबल शांत लोकांना जास्त कंट्रोलमध्ये ठेवतोय. विकनेस दाखवू नका, फक्त नम्र राहा. अहंकार आणि आत्मविश्वास यात फरक आहे. अहंकार ओरडतो, आत्मविश्वास शांत असतो. तुम्ही शांत राहून नम्र राहू शकता. ही कॉम्बिनेशन लोकांना आकर्षित करते. 19. नो रिॲक्शन स्ट्रॅटर्जी. काही लोक मुद्दाम प्रूव्ह करतात, त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. जर तुम्ही 100% इग्नोर केलं तर त्यांना उत्साह संपतो. रिॲक्शन म्हणजे इंधन, इग्नोर म्हणजे पाणी. 20. योग्य वेळी एकच शब्द वापरा. सगळं एक्सप्लेन करू नका. कधीकधी फक्त एक शब्द पुरेसा असतो. समजलं? ठीक, बघू. हा छोटा शब्द मोठा प्रभाव टाकतो. डीप फिजिओलॉजी लेअर. 21. कंट्रोलमध्ये मॅनिप्युलेशन नाही. लोकांवर कंट्रोल म्हणजे त्यांना चुकीच्या मार्गाने वळवणं नाही. खरा कंट्रोल म्हणजे लोक तुमचा आदर करतील आणि तुमचं ऐकतील. आदर भीतीने नाही तर स्थिरतेने मिळते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पॉवर असे नक्कीच लिहा. असे व्हिडिओ या चॅनलवर खूप अवेलेबल आहे, तर तुम्ही चॅनलला पाहू शकता आणि असे व्हिडिओही पाहू शकता. अशा रिअलिस्टिक व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.